PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. कृपया माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा कथेचा भाग. कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का, भाग 7. लेखिका प्राची सुळे. सांग पाहू, काय आहे तुझा प्लॅन? पण एक आहे, जे काही बोलशील ते परफेक्ट प्लॅन प्रूफ असायला हवे. हां, सानिया रंजनकडे रोखून बघत बोलली. तू ऐक आधी, मग बोल. शुड आय? ओके, गो अहेड, सानिया म्हणाली. सानू, थोडं पर्सनल लेवलवर बोलतो. हां, तू आणि यश जेव्हाही एकांतात भेटता तेव्हा ती भेट ऑर्डिनरी नक्कीच नसते, हो ना? रंजन तिच्याकडे बघत बोलला. मग पुढे? इट मस्ट बी अ लव बिट्स मेट. तेव्हा आपण तुझ्या अशा मेट्स कधीच कॅश केल्या नाहीत. खरं तर तेही एक कन्फर्म भांडवल आहे. कदाचित यशचं लग्न उशिरा झालं असतं तर तोपर्यंत आपण त्याच्याकडून आपल्याला हवे ते काढून घेतले असते. पण अनफॉर्च्युनेटली त्याचं लग्न झालंय. म्हणजे होतंय. तू मध्येच निघून आल्यामुळे तिथे काय झाले असेल कोणास ठाऊक. नव्या सुनबाईसाठी खूप सारे नवीन निर्णय दिवाणांनी घेतलेही असतील. सो आपल्याला खूप अलर्ट राहायचे आहे आणि लवकरात लवकर इथून निघून जायचे. आणि आता महत्त्वाचे ऐक. आताची तुझी आणि यशची जी भेट होईल ना, ती भेट आपल्यासाठी पैशांची खाण आणि त्याच्यासाठी मिसाईल व्हायला हवी. तुला माहिती आहे काय करायचे आहे? मात्र ही भेट कॅमेऱ्यात कैद होईल. मग त्याचे अर्धे शेअर्स तुला देण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुला कसा वाटला हा प्लॅन? रंजन तिच्याकडे हसत पाहत म्हणाला. यू मीन व्हिडिओ शूट करणार तू आमचं? सानिया आवाज चढवत बोलली. अरे त्यात काय, तशी तू त्याला कधी मिठी मारली नाहीस, किस केले नाहीस, की त्याच्यासोबत ड्रिंक्स घेतले नाहीस, अशा आविर्भावात बोलतेस. मी कुठे म्हटलं तुला त्याच्यासोबत हनीमून साजरा कर? त्याची गरजही नाहीये. अगं, ते दिवाण आहेत. त्यांच्यासाठी अगदी क्षुल्लक गोष्टही प्रतिष्ठेची असते. तुझं असं त्याला नुसतं भेटणं जरी उघड झालं तर किती गजब होईल माहिती? आणि त्यात तुम्हा दोघांमधले ते नाजूक क्षण तर मग विचार न केलेलाच बरा. ओ सोनिया, ओ सानिया, स्पीक अप मॅन, वी डोंट हॅव मच टाईम. येस रंजन, मला समजले. मी रेडी आहे. आता इथपर्यंत आले आहे, इथून माघार नाही. जुलीची सानिया झाली, आता यशची कीप राहण्यात मला इंटरेस्ट नाही. मलाही स्वप्न आहेत, चांगलं आयुष्य जगायचे आहे. मग त्यात धोका घ्यायचा असेल तर मी देणार. सानिया उभी राहत बोलली. दॅट्स माय स्वीट वाईफ. चल, मी करतो काय करायचे ते. पण आता सध्या थांबूया. तुला त्यांची रिसेप्शनची तयारीही करायची आहे ना? सर आणि मॅडम पण येणार असतील आणि त्या मुलीची फॅमिलीसुद्धा. येस, सगळे येणार आहेत. नेक्स्ट वीकला मला प्रचंड काम असणार आहे. सानिया उसासा सोडत बोलली. अरे मग हा तुझा भाऊ अकाउंटंट हेड क्लर्क आहे ना, तुझ्या सगळ्या मदतीसाठी मिस्टर अखिलेश गुप्ता. काय? रंजन हात पसरत बोलला. खरंच तू माझा भाऊ अखिलेश गुप्ता आहेस? अशीच ओळख आहे ना आपल्या कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये. आणि आपले आई वडील देवाघरी गेलेत. या वाक्यावर दोघेही जोरात हसले. सानियाने रंजनला मिठी मारली. तिच्या फोनचा मेसेज टोन वाजला तसं तिने मोबाईल हातात घेतला व स्क्रीनवर पाहिले. यशचा मेसेज होता. ती जागची उडाली. रंजन, यशचा मेसेज आलाय बघ. बघ बघ काय लिहिलंय ते. ओपन इट. सानिया वाचू लागली. डिअर, मी आत्ताच शहरात आलोय. अनघाई आहे माझ्यासोबत, पण मी तिला विलामध्ये सोडून तुला भेटायला येतोय, रॉयल डायनिंगमध्ये. पुन्हा भेटून बोलू. सो बी देअर ॲट 9 PM. बाय. गुड. आंधळा मागतो 1 आणि देव देतो 2. रंजन चुटकी वाजवत बोलला. आता काय तू रॉयलमध्ये व्हिडिओ शूट करणार का? वेडाबाई, सध्या शांताराम घे. फक्त भेट त्याला. तू किती मिस केलेस ते रडून सांग. सिंपथी मिळव आणि अनघाला कसं तो दूर ठेवेल हे बघ. समजलं का? सानिया, मी तुझ्यासाठी खूप पैसा खर्च केलाय. इथपर्यंत आलोय. आता सगळं घेऊनच जायचं. रंजन कठोर स्वरात बोलला. रिप्लाय कर भेटते म्हणून. येस डिअर, आय एम कमिंग. सानियाने रिप्लाय लिहिला व सेंडच्या बटनावर क्लिक केलं. अवनी विलाच्या गेटमधून कार आत शिरली. रात्रीचे 8 वाजले होते. 2 नोकर आधीच उभे होते, हेमा आणि केशव. हेमा पुढे झाली. अनघा उतरल्यावर तिने तिला नमस्कार केला. केशवने गाडीतल्या बॅगा काढून घेतला. गाडी पार्क करून यश आला. चलायचे? यश बोलला. अनघाने मंद स्मित केले. ताईसाहेब जरा थांबा. मोठ्या बाईसाहेबांनी तुमच्यावर भाकर तुकडा ओवाळून काढायला सांगितला आहे. अनघा यश दारात थांबले.
हेमाने आधीच आणून ठेवलेला भाकर तुकडा दोघांवरून 3दा ओवाळला आणि दूर फेकून दिला. तांब्यातलं पाणी त्यांच्या पायावर घातलं व बाजूला झाले. अनघाचं पाऊल तिच्या हक्काच्या घरात पडले. अवनी पॅलेसला एक राजेशाही खानदानी थाट होता. प्रचंड वास्तू होती ती. तोच अवनी विला एकदम मॉडर्न वास्तू होती. सगळं काही पाश्चिमात्य पद्धतीचं होतं. स्विमिंग पूल ते बार काउंटर होता. अनघा सगळं काही पाहत होती. ताईसाहेब, जेवायला काय बनवू? व्हेज की नॉन व्हेज? हेमाने विचारले. जेवायला मला नको जेवायला, यश पटकन बोलला. तसं अनघाने त्याच्याकडे चमकून पाहिलं. म्हणजे हेमा, ताईसाहेबांना काय आवडेल ते बनव. मी आता एका अर्जंट कामासाठी बाहेर जातोय आणि जेवूनच येईन. आणि बरं का अनघा, हेमा हर तऱ्हेचं जेवण उत्तम बनवते. व्हेज, नॉन व्हेज, पंजाबी, साऊथ इंडियन, कॉन्टिनेंटल, चायनीज, इटालियन. बस बस बस, अनघाने त्याला मध्येच थांबवले. मी सांगते तिला काय बनवायचे ते. मी आली फ्रेश होऊन. हेमा, आमची रूम दाखवतेस का? हो हो, या ताईसाहेब. पहिल्या मजल्यावर आहे. तिची बॅग उचलून हेमा पुढे चालू लागली. केशवने यशची बॅग घेतली. सगळे गेले. पहिल्यावर यशने पटकन सानियाला भरभर मेसेज टाईप केला. डिअर, मी आत्ता शहरात आलोय. अनघाई आहे माझ्यासोबत, पण मी तिला विलामध्ये सोडून तुला भेटायला येतोय. रॉयल डायनिंग मध्ये भेटू आणि बोलू. सो बी देअर ॲट 9 PM बाय. आणि सानियाचा रिप्लाय येण्याची वाट पाहत राहिला. 2च मिनिटात त्याचा बीप साऊंड वाजला. त्यांनी पाहिलं सानियाचा रिप्लाय आला होता. येस डिअर, आय एम कमिंग. हुश. तो रिलॅक्स झाला. खालीच असलेल्या वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला आणि अनघा येण्याची वाट पाहू लागला. अनघा खाली उतरत होती. तिने यशकडे पाहिलं, पण का कोण जाणे तिला त्याची नजर कावरी बावरी वाटत होती. काहीतरी लपवणारी नजर वा चोरटी. ओके, मी येतो जाऊन. उशीर झाला तर जागी राहू नकोस. मी येईन. केशव खालच्या मजल्यावर असतो. हेमा, तू लक्ष ठेव. एवढं बोलून यश पटकन बाहेर पडला. ताईसाहेब, सांगा ना काय बनवू खायला? आधी मस्त आलं घालून चहा बनव. आणि सँडविच चालेल का तुम्हाला? अनघाने विचारले. ताईसाहेब, आम्हाला काय विचारता? तुम्ही जे बोलाल ते बनवून देईन. अगदी एखादा जिन्नस नसला तर हा केशव आहे ना, पटकन जाऊन आणून देईल. त्याला स्कूटर घेऊन दिली आहे साहेबांनी. हेमा बोलली. अरे नको, कसं विचारू? तुम्ही पण या घरचे सदस्य आहात ना. एवढा त्रास घेता, मेहनत घेऊन घर सांभाळता. तुम्ही इथे जेवताना तुमची आवड पण बघायला हवी. मला सँडविच चालेल, पण तुम्ही खाणार असाल तरच हां. नाहीतर तुला जे आवडेल ते बनव, पण थोडंसं. अनघा किती प्रेमाने बोलत होती. आल्या आल्या तिने ह्यांची मने जिंकली. अगदी मोठ्या बाईसाहेब जणू. तशाच माया करणाऱ्या. हेमाच्या डोळ्यात पाणी आले. ताईसाहेब, तुम्ही निवांत बसा. या बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर लायब्ररी आहे, जिम आहे, देवघर आहे, छोटी कॉन्फरन्स रूमही आहे आणि प्रत्येक मजल्यावर इंटरकॉम आहे. तुम्ही फिरून या. चहा झाली की मी फोन करेन. ज्या मजल्यावर असाल तिथे चहा घेऊन येईन, हेमा म्हणाली. अनघाला संपूर्ण घर बघण्याची उत्सुकता लागली. बरं, तसंच कर. मी घर बघते. होय, मी चहा करायला जाते, हेमा म्हणून निघून गेली. एवढ्या मोठ्या आलिशान घरात पहिल्यांदा आपलं पाऊल पडलं, पण ज्याच्याबरोबर सप्तपदी चालवलो तो आता सोबत नसावा याचं अनघाला मनापासून वाईट वाटलं. पण अनघा कमालीची संयमी आणि समजूतदार होती. ती जिन्याने वर जायला निघाली. बरोबर 9ला 10 मिनिटं कमी असताना यशची कार रॉयल डायनिंग समोर थांबली. त्याला आलेलं बघताच दरबान धावत आला. त्याच्याकडून की घेतली व कार पार्किंगला घेऊन गेला. रॉयल डायनिंग शहरातल्या अतिउच्चभ्रू लोकांसाठीच होते जणू. सगळा रॉयल कारभार. तिथली बसण्याची अरेंजमेंट म्हणजे एक टेबल दुसऱ्या टेबलापासून 7 ते 8 फूट लांब होते आणि प्रत्येक टेबलाच्या मध्ये 6 फूट उंचीची क्रिस्टलसारखी चमकणारी सुंदर काच होती. प्रायव्हसी जपली गेली होती. काही मोजक्या लोकांची विशेष टेबल कायम रिझर्व असायची. त्यात यश दिवाणही होता. तो आत आला तेव्हा तिथला अटेंडंट त्याच्याकडे आला व अदबीने त्याला सांगितलं की सानिया गुप्ता मॅम येऊन बसल्या आहेत. ओह ओके, थँक्स. त्यांची रेग्युलर ड्रिंक्स आणि सोबत काही साईड डिश आणायला सांगून यश पुढे गेला. अटेंडंट्स निघून गेला. यश त्याच्या खास टेबलाकडे निघाला. संपूर्ण हॉटेलमध्ये मंद लाईट्स होते जे डोळ्यांना खूपच आल्हाददायक वाटत होते. यशने टेबलाकडे लक्ष दिले. सानिया येऊन बसली. लाईट पीच कलरचा स्किन फिट लो नेकचा वन पीस तिने घातला होता आणि ती त्यात खूपच स्टनिंग दिसत होती. हाय सानिया, यशने तिला हाक मारली. तिने पटकन वर पाहिले. तिचे तपकिरी डोळे मलूल दिसत होते. अगं, फक्त 2 दिवस लांब होतं तुझ्यापासून आणि एवढी अपसेट झाली आहेस? यश तिच्या हातावर हात ठेवत बोलला.
ती काहीही बोलली नाही आणि तिने हात काढूनही घेतला नाही. शांतच होती. मॅडम, बोलायचे नाही आहे का? तिथे असताना किती फोन्स, मेसेजेस, एवढा लांबचा प्रवास करून लगेच तुझ्याकडे आलो आणि तू तोंडाचा फुगा करून बसली आहेस. तिने त्याच्याकडे पाहिलं. तिला रंजनचे शब्द आठवले. त्याची सिंपथी मिळव. यश, 1 मिनिट. तिला थांबवत यश बोलला, आय हॅव समथिंग फॉर यू. फॉर मी? व्हॉट? दाखव ना, सानिया लाडात येत बोलली. ती वस्तू दाखवण्यापेक्षा तुझ्यावर खूप छान दिसेल असे म्हणून यशने खिशातून एक सुरेल गोल्डन डब्बी बाहेर काढली व तिच्यासमोर धरून ती उघडली. सानियाने त्यात काय आहे हे पाहिलं आणि पाहतच राहिली. त्या वस्तूवरची आभा तिच्या चेहऱ्यावर ठिपक्यांच्या स्वरूपात पडली होती. ती अतिशय सुरेख आणि मौल्यवान अशी हिऱ्यांची अंगठी होती. बाजूला खूप सारे चमचमणारे हिरे होते व मधोमध त्या अंगठीची शान वाढवणारा तो मोठा ब्लू सफायर होता. ओह माय माय, दिस इज फॉर मी, ती अविश्वासाने बोलली. सध्या तरी या हॉटेलमध्ये तुझ्या एवढी सुंदर मुलगी कोणीही नाही. यश तिच्याकडे पाहत हसत बोलला. त्याने ती रिंग तिच्या बोटात अलगद घातली. डिअर, खूपच एक्सपेन्सिव्ह असेल ना? रिअल डायमंड्स आहेत हे. तुझ्या प्रेमापुढे काहीच नाही आहे. यश तिचा हात कुरवाळत बोलला. तरी काय प्राईज असेल सांग ना. 2,70,000 ओनली. सानियाचे डोळे विस्फारले. यश, आर यू क्रेझी? इतकी महागडी रिंग घेतलीस तू? नाही, मला हे आवडलं नाही. इट्स ओके सानिया, तुझ्यासाठीच आहे. यश, आय लव्ह यू टू मच. कांट लिव्ह विदाउट यू. तू समोर नसलास ना की काहीही चांगलं वाटत नाही. म्हणूनच तुला सारखी फोन आणि कॉल्स आणि मेसेजेस करत होती. पण चुकलंच माझं. तुला डिस्टर्ब केले ना वारंवार. सानिया डोळ्यात पाणी आणत बोलली. वेटरने यशने सांगितलेले सगळे पदार्थ आणून टेबलावर मांडून ठेवले. ड्रिंक सर्व केलं व निघून गेला. यशने विस्कीचा ग्लास उंचवला. सानियाने तिचा ग्लास उंचवला व 3 चीयर्स फॉर बोथ ऑफ अस असे यश बोलला. अँड फॉर युअर हॅपी मॅरिड लाईफ, सानिया पटकन म्हणाली. यशने शांतपणे ग्लास तोंडाला लावला व एक मोठा सिप घेतला. त्याला खूप बरे वाटले. सानियानेही तेच केले. अच्छा, तुला आठवते ना निघताना मॅम आणि सर काय बोलले होते? तुमच्या रिसेप्शनची सगळी तयारी करायची आहे. मी इथे आल्या आल्या 3-4 मोठ्या इव्हेंट्स कंपन्यांचे कोटेशन सुद्धा मागून ठेवले आहेत. सगळ्या टॉप आहेत. तू उद्या ऑफिसला आलास की बघून घे. मला मॅमला रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर प्रचंड काम असणार मला. आणि हे 2 फॉरेनच्या ॲडव्हर्टायझिंग कंपन्या आहेत ज्यांना तुझ्या इव्हेंटचे हक्क विकत घ्यायचे आहेत. तेही बघून घे. त्यांची ऑफर्स आली आहे. 7 दिवसांत मला सगळं फायनल करून श्रीरामपूरला पाठवून द्यायचे आहे. आणि हॉटेल. यशने तिच्या तोंडावर पटकन हात ठेवला. चुप, एकदम चुप. इथे आपण आपल्यासाठी भेटायला आलो आहोत. माझ्या लग्नाचं फंक्शन उद्या डिस्कस करू शकतो. आणि आई बाबा येत्या 5-6 दिवसात इथेच येत आहेत ना, तेव्हा तू सगळं रेडी करून ठेव. आल्यावर पटापट अप्रुव्हल्स घे. सिम्पल. ओ दॅट्स ग्रेट. मग असंच करते. बरं, आता आपण असंच बाहेर भेटणार का? घरी कधी येणार आहेस? सानिया यशचा अंदाज घेत बोलवले. डार्लिंग, तिथे काय कधीही येईन. ती आपली हक्काची जागा आहे. येस शुअर, मी वाट बघते. सानिया डोळ्यात नशिली अदा आणत बोलली. डॅम प्रिटी लुक. तो तिच्या गालावर टिचकी मारत बोलला. अनघाने घड्याळात पाहिले. 11:15 वाजले होते. अनघा हॉलमध्ये बसली होती आणि हेमाही थांबली होती. अगं हेमा, तू जा पाहू झोपायला. किती वेळ थांबशील इथे? अनघा म्हणाली. ताईसाहेब, एक बोलू का? राग नाही येणार ना? अगं बोल ना. नाही येणार राग. ताईसाहेब, साहेब जेवून येणार आहेत तेव्हा थोडा उशीर होऊ शकतो. पण परत तुम्ही एवढा प्रवास करून दमून आला आहात. तुम्ही तुमच्या रूममध्ये जा. साहेब आले की केशव आहे, तो उघडेल दार. तुम्ही कशाला तात्काळत बसताय? ती बिचारी काळजीने बोलली. परत मी रूममध्ये गेले तर ही झोपायला तरी जाईल. तिलाही खूप कामं असतात. अनघाने विचार केला. बरं, मी जाते रूममध्ये. साहेब आले की केशव आहेस आणि तूही जा पाहू. आराम कर. दुसरा दिवस सुरूही झाला. 12 वाजले बघ. अनघा घड्याळाकडे बोट करत बोलली. हो जाते. आणि रूममधल्या फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवल्यात. चॉकलेट्स आहेत, क्रीम्स आहेत. हेमा माहिती पुरवत होती. बरं, थँक्यू हेमा. जा तू. अनघा तिच्या खोलीच्या दिशेने जात म्हणाली. जिना चढून पहिल्या मजल्यावर ती रूममध्ये आले. 12 वाजले होते. यशने आज कुठेच जायला नको हवे होते असे तिच्या मनात आले. निदान फोन किंवा मेसेज तरी करायला हवा होता. तिने नाईट सूट घातला व बेडवर झोपली. निद्रा देवी डोळ्यात आधीच येऊन बसली होती. डोळे बंद करताच अनघाला गाढ झोप लागली. कलम. इथून पुढे कथा खूपच वेग घेणार आहे आणि कथा 2 वर्ष पुढे जाईल. तेव्हा वाचत राहा.
क्रमश सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.